तर आपण बघतोय यावेळी ही दृश्य आहेत पुणे महापालिकेतली पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब झाल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते हे पुणे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दमदाटी केल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं तर आपण कोणतीही धमकी दिलेली नाही असा दावा आयुक्त नवल किशोर राम यांनी केलेला आहे। सध्या देखील पुणे आयुक्त कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलाय, त्याची ही दृश्य आपण बघतोय। लोकांचा गोंधळ सुरू आहे। तर आपण बघतोय यावेळेस पुणे आयुक्त कार्यालयाबाहेर मनसेचं आंदोलन सुरू होतं आणि मनसेच्या साईनाथ बाबर यांना अक्षरशः पोलिसांनी उचलून यावेळेस नेलेलं आहे आणि इथून त्यांना खाली आणण्यात आलेलं आहे। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। सचिन, काय घडतंय आयुक्तालयात? नक्कीच आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेमध्ये पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड सुरू आहे। मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, विभागचे शहराध्यक्ष या दोघांनाही पोलिसांनी अक्षरशः वडून बाहेर काढलेला आहे। फडफडत कार्यालयाच्या बाहेर महानगरपालिका इमारतीच्या बाहेर पोलीस घेऊन चाललेले आहेत। या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला असा आरोप मनसेकडून करण्यात येतोय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो महानगरपालिकेत ठेवण्यात आलेला आहे। एकूणच 4 वाजता मनसेचं एक शिष्टमंडळ पुणे महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलं होतं। त्यावेळेस महापालिका आयुक्त भेटले नसल्याने त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आरेरावी झाली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी नक्कीच सचिन, आणि या संदर्भातले सगळे ताज्या घडामोडी ज्या आहेत त्या आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।